संपूर्ण महाराष्ट्राचे 18 कोटी जनतेला धसका बसलेला आहे। एका प्रकारे त्यांची मारामारी म्हणजे ज्यांची जे संस्कृती आहे इथं नको होती पण ते झालेली आहे। मला वाटतं की या विधानसभाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक मंत्री दादा भुसे आणि त्याच्याच पार्टीचे ते थोरवे त्यांची फ्री स्टाईल आम्हाला बघायला भेटली। याचा मी जेवढं करेल तेवढा निषेध करणार आहे। या महायुतीमध्ये काही वाचालवीर आहे, त्यात तो अब्दुल सत्तार असेल असे काही नेते आहे आणि त्यात आज हे दादा भुसे पण सापडलेत। त्यात हिंदीमध्ये एक शेर आहे, एक ही उल्लू काफिता बर्बाद गुलिस्तान के लिए, यहाँ हर शाख पे उल्लू नजर आ रहा है, अंजाम गुलिस्तान का क्या होगा। म्हणजे आता महाराष्ट्रात काय होईल याचं काही बोलू शकत नाही, पण या लोकशाहीचा सर्वात मोठ्या मंदिरमध्ये त्याने जे मारामारी केले त्याचा निषेध करतोय आणि सन्माननीय एकनाथ शिंदेना सांगतोय की आपण आता दादा भुसे यांचा राजीनामा घ्या आणि त्या जे थोरवे त्यांनाही तुम्ही आपल्या पार्टीतून हकालपट्टी करा। मला असं वाटतं ये तो अभी शुरुआत है, ये तो अभी ट्रेलर है मेरे दोस्त, पिक्चर अभी बाकी है। आता लोकसभा आहे, विधानसभा आहे, ते किती भांडण होणार बघा, हे तुमच्या समोर येणार आहे। दुसरा, आज अर्थसंकल्पावर आपला रिप्लाय करताना सन्माननीय फायनान्स मंत्र्यांना आम्ही विचारलं की आम्ही जे अपोजिशनचे आमदार आहेत त्यात काँग्रेस, शरद पवारचे राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेची शिवसेना, या बजेटमध्ये तुम्ही काही पैसे दिले नाही, मागच्या बजेटमध्ये काही पैसे दिले नाही आणि आम्ही त्यांना सांगितलं आम्ही इथले नागरिक नाही का, आम्ही काय पाकिस्तानचे नागरिक आहे का, आम्ही काय महाराष्ट्र नागरिक नाही आहे का। त्यांनी कोणत्याही प्रकारचा उत्तर दिलेलं नाही आणि आम्हाला या जे येणाऱ्या फंडातून आम्हाला वंचित ठेवलं त्यांचाही मी निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।